चला एक पाऊल सिद्धपेठामध्ये आज पर्यावरण प्रेमी संस्था येताना आपण पाहू शकता। या ठिकाणी पर्यावरण प्रेमी संस्था आहे जे कित्येक वर्ष झाले काम करतात, तर या संदर्भात आपण बोलणारच आहोत। नमस्कार। नमस्कार। आज आपण सिद्धपेठी कसे आलात? सिद्धपेठीकडे येण्याचा हेतू असा होता की माऊलींच्या स्पर्शाने पावन झालेली पवित्र भूमी आहे। गेल्या अनेक वर्ष अगदी भूतान असेल, त्याचबरोबर चिपळूण असेल, राळेगण सिद्धी असेल, शिर्डी असेल, कोंडापुरी असेल, अशा अनेक ठिकाणी यापूर्वी पर्यावरण संमेलन झालेले आहेत। आणि पर्यावरण संमेलन झालेले असताना यावर्षी माऊलींच्या भूमीमध्ये येण्याचा खऱ्या अर्थाने योग आला, कारण इंद्रायणीसारखी एक पवित्र नदी आळंदीमध्ये आहे। त्याचबरोबर सिद्धपेठ असेल, परिसर असेल, ही पाहण्याची संधी खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील अनेक पर्यावरण प्रेमींना मिळालेली आहे। आपल्याकडे अगदी जळगाव असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, अहिल्यानगर असेल, सातारा असेल, अशा महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधून पर्यावरण प्रेमी या निमित्ताने एकत्रित येतात। दरवर्षी पर्यावरणाचं काम अगदी तनमन धन देऊन या ठिकाणी सगळे लोक करत आहेत। कसल्याही प्रकारचा शासकीय निधी नसताना स्वखर्चातून पर्यावरण मंडळ चालतं। निसर्ग व सामाजिक पर्यावरण आणि प्रदूषण निवारण मंडळ, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली, त्याचबरोबर स्वर्गीय आबासाहेब मोरे यांच्या प्रेरणेतून या मंडळाचे राज्याध्यक्ष प्रमोददादा मोरे असतील, सचिव वनश्रीताई मोरे असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली ही पर्यावरण मंडळातील सर्व माणसं काम करत आहेत। आणि आज खऱ्या अर्थानं योग आलेला आहे। या निमित्तानं आपण हे सिद्धपेठ पाहत आहोत, त्याचबरोबर तपोभूमी पाहत आहोत आणि माऊलींच्या जन्म ठिकाण आहे त्याची संधी खऱ्या अर्थाने या पर्यावरण प्रेमीला आहे। भविष्यातही निसर्ग पर्यावरण मंडळ चांगलं काम करत राहील। आज हा योग आलाय। माऊली नमस्कार। आज आपण या ठिकाणी आलात, मात्र कोणाला सिद्धपेठ आधी माहिती होतं त्यांनी हात वर करा फक्त। माऊली आज आपण पाहू शकता सिद्धपेठ फार अल्प लोकांना माहिती आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून जे निसर्गप्रेमी आलेत त्यांनी कोणत्या कोणत्या गावातनं आलात त्या ठिकाणी इथं नमूद करावे। संभाजीनगर। आपण कुठनं? आपण संभाजीनगर। हा, आपण गणपती, आपण सातारा। सगळ्यांनी सांगा। नवी मुंबई। वा 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 वा, छान छान छान, वा 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 वा। बीड, अरे वा, बर बर बर, नंदुरबार। निश्चितच याची नोंद घेण्यात येईल। आपण कुठनं आलात? अहिल्यानगर। वा, रायगड, रत्नागिरी, छान। आता तावरे सरांना मी विचारतो। सर नमस्कार। नमस्कार। सिद्धपेठाची महती थोडक्यात सांगा की ह्या लोकांपर्यंत हा मॅसेज इतक्या राज्यात संपूर्ण जिल्ह्यामध्ये पोहोचला पाहिजे। खरं तर 1976ला माझं बालपण आळंदीत गेलं। सिद्धपेठामध्ये माऊली गार्डन आहे, उद्यान आहे, तिथं माझं बालपण गेलं आणि अभ्यास केला मी। तिथे अनेक सुंदर चाफ्याची झाडं होती, चाफ्याचं फुल पडलं की ती सुगंध घेऊन हा माऊलीचा सुगंध आहे म्हणून माझा अभ्यास झाला बरं का इथे। आणि तो अभ्यास मला माझ्या आयुष्यासाठी खूप उपयोगी आला। तत्कालीन यामध्ये खूप बदल होत गेले। सिद्धपेठामध्ये घाणीचं साम्राज्य पसरलं, म्हणजे एवढं घाणीचं साम्राज्य होते की लोक पर्यटनाला यायचे, कचरा फेक किंवा राहिलेलं शिळं अन्न फेक, प्लास्टिक फेक, अशा प्रकारचं साम्राज्य खूप झालं। आणि त्यानंतर प्रातिविधी तर खूपच होते। नदीतलं पाणी अजूनही आपण शिवू शकत नाही, एवढं पाणी खराब आहे, प्रदूषण आहे झालेलं। पण या ठिकाणी काही पर्यावरण प्रेमी, म्हणजे विठ्ठल शिंदेचं कामच आहे, ते पर्यावरण प्रेमी आहेत। जनजागृती सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते खरं तर जागृती करतात। आणि 2019 पर्यंत मला त्यांच्यावर फिरता येत नव्हतं। मला प्रश्न विचारला, मला महापालिका विरोधात काय सांगता येत नव्हतं, पण आता मला बोलावं लागतं, बोलतो आता मी। आमच्यामुळेच प्रदूषण, म्हणजे महापालिकेच्या आणि काही गावामधून डायरेक्ट येतं मैला पाणी सोडलेलं आहे। तर ह्या परिसर सौंदर्यात भर घालण्यासाठी या मंडळींनी इथलं जे उद्यान आहे ते विकसित केलेलं आहे। उद्यान बघण्यासारखं आहे, ट्रॅक बघण्यासारखा आहे। तो सकाळी जर तुम्ही कधी आला 6ला तर हा ट्रॅक खूप छान आहे, म्हणजे ट्रॅक फिरण्यासारखा आहे। आणि इथेच दुसरी गोष्ट अन्य महत्त्वाचं आहे की माऊलीचं जन्माचं ठिकाण इथे आहे, आपण ते पण पाहणार आहोत। आणि त्याचबरोबर इथे ताटी उघडा ज्ञानेश्वरा, जी अभंगवाणी मुक्ताबाईंनी लिहिलेली आहे की ज्ञानेश्वर महाराज या लोकांच्या टीकेला कंटाळले, म्हणजे संन्याशाच्या मुलाचा चेहरा पण पाहू नये, तोंड पाहू नये, कुठं भीक मागायला गेलं तर अन्न मिळू नये, ही अवस्था त्यांच्या वाट्याला आली। त्यामुळे मला कोंडून घ्यायचं, तर मला जगाचं तोंड बघायचं नाही। परंतु शेवटी मुक्ताबाई म्हणली, तुम्ही तरुणी विश्वतारा, ताठी उघडा ज्ञानेश्वरा।
तुम्ही तुमचं मन मोकळं करा. या जनाला कोण वर काढणार आहे? हे जन टीका करायचं आहे, पण त्यांना टीकेतून ईश्वरनिष्ठांची मांदियाळी तयार करण्याचं भाग्य या ज्ञानेश्वरांना मिळालं. आणि तिथून पुढे ईश्वरनिष्ठांची मांदियाळी म्हणण्यापेक्षा मी म्हणेन पर्यावरण प्रेमीची मांदियाळी निर्माण व्हावी अशी माझी इच्छा. निश्चित सर, आपण या ठिकाणी एक टॅगलाईन चालू केली होती. ती टॅगलाईन कोणती होती सांगा बरं? चला एक पाऊल सिद्धबेटाकडे. त्यामुळं काय झालं की आपल्यासारखे सर्व निसर्गप्रेमी आणि भक्त भाविक आल्यामुळे बऱ्यापैकी परिवर्तन होण्यास आपणच कारणीभूत आहोत आणि आपणच ते सातत्याने सेवा द्यावी हीच एक इच्छा. धन्यवाद.